नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचे स्वागत करत आहे। आज जो आपला धडा आहे व्याकरणचा, त्याचं नाव काय? वाक्याचे भेद काय आहे? त्याचं नाव वाक्य यांचा भेद। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे आणि यांचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघून घ्या। बघा, इथे वाक्याचे भेद दिलेले आहे। तर वाक्याचे प्रकार किती आहेत? दोन आहे। पहिला आहे रचना की दृष्टि से आणि दुसरा आहे अर्थ यांची दृष्टीत। तर याप्रमाणे आपण पहिला पाहणार आहे की रचना यांची दृष्टीत वाक्याचे किती भेद आणि कशा प्रमाणे दिलेले आहेत। तर चला बघून घ्या। आता इथे आपण पाहणार आहे की रचनाची दृष्टीतून तिचे त्यांचे प्रकार। तर पहिला काय आहे? सरल वाक्य। पहिला तुमच्या समोर काय आलेले आहे? सरल वाक्य। बघा, सरल वाक्य वह स्वतंत्र उपवाक्य है जिसमें कर्ता, कर्म, पूरक, क्रिया, विशेषण और क्रिया में से कुछ या सभी घटना का योग्य होता है। इसमें एक ही क्रिया होती है, दूसरे शब्दों में इसमें एक कर्ता तथा एक क्रिया होती है। तर याबद्दल तुम्ही पुन्हा त्यांना बघून घ्या आहे। बघा, सरल वाक्य व स्वतंत्र उपवाक्य है। सरल वाक्य ते स्वतंत्र उपवाक्य आहे ज्यामध्ये कर्ता, कर्म, पूरक, क्रिया, विशेषण, क्रियामध्ये कोणताही सगळं घटना आणि त्यांचा योग होऊन जात आहे। यामध्ये एकही क्रिया होती आहेत। यामध्ये एकही क्रिया होऊन जात आहे। दुसऱ्या शब्दातून यामध्ये एक कर्ता किंवा एक क्रिया होऊन जात आहे। कळलं की नाही? हो। जसे पहिला आयुष पढ़ रहा है। पहिला काय आहे? आयुष पढ़त आहे किंवा वाचन करत आहे। तर याप्रमाणे या सरल वाक्य दिलेले आहेत। दुसरा तुम्ही बघणार, आयुष पुस्तक पढ़ रहा है। काय आहे दुसरा? आयुष पुस्तक वाचत आहे। तिसरा तुमचा जो आहे, आयुष का बड़ा भाई सिनेमा देख रहा है। आयुष याचा मोठा भाऊ जे आहे ते सिनेमा बघत आहे। तर याप्रमाणे चौथा तुम्ही बघणार, वे वहां क्यों गए हैं। ते तिथे का गेलेले आहेत। तर याप्रमाणे तुम्ही बघणार आहे की हा जे चारो उदाहरण आहे ते एकसारखं आहे। तर याप्रमाणे इथे काय अजून दिलेले आहे ते आता आपण पाहणार आहे। तर चला बघून घ्या। यहाँ उक्त वाक्यों में एक ही क्रिया है। यामध्ये उक्त वाक्यामध्ये एकही क्रिया आलेली आहे। अलग अलग वाक्य में अलग अलग घटक है आणि वेगवेगळ्या वाक्यातून वेगवेगळा घटक दिलेले आहेत। जैसे पहिला आयुष पढ़ रहा है। पहिला काय आहे? आयुष वाचन करत आहे। तर कर्ता और क्रिया याबद्दल आपल्याला दोन बघणार आहे। एक कर्ता आहे आणि दुसरी कोणता आहे? क्रिया आहे। दुसरा आपण बघणार आहे, आयुष पुस्तक पढ़ रहा है। आयुष काय करत आहे? पुस्तक वाचत आहे। तर याप्रमाणे तुम्ही पाहणार की इथे कर्ता, कर्म और क्रिया काय आहे? कर्ता, कर्म अजून क्रिया आलेल्या आहेत। तर याप्रमाणे हा जे वाक्य दिलेलं आहे त्यांचा कशा प्रमाणे क्रिया करत आहे आणि कशा प्रमाणे आपण कर्ता बघणार आहे हे आपण इथे पाहिलेले आहेत। तर अजून काय आहे? चला बघून घ्या। बघा, दुसरं जे तुमचं आहे ते कोणतं आहे? संयुक्त वाक्य। काय आहे? संयुक्त वाक्य आहे। तर बघा, नीट प्रमाणे ऐकून घ्या। संयुक्त वाक्यात में दो या दो से अधिक उपवाक्य। संयुक्त वाक्यामध्ये दोन किंवा पुन्हा पण विचारून घ्या किंवा पुन्हा मी सांगत आहे, नीट प्रमाणे ऐकून घ्या। संयुक्त वाक्य में दो या दो से अधिक उपवाक्य स्वतंत्र रूप से किसी योजक, समुच्चय, बोधक पद से जुड़े रहते हैं। उपवाक्यों में समानाधिकरण संबंध होता है। स्वतंत्र उपवाक्य में पूर्ण अर्थ का बोध कराने में समर्थ होते हैं। तर याप्रमाणे नीट प्रमाणे ऐकून घ्या तुम्ही। संयुक्त वाक्यात नीट प्रमाणे ऐकून घ्या। संयुक्त वाक्यात दो किंवा दोनचे अधिक उपवाक्य स्वतंत्र रूपातून या कोणताही योजक, समुच्चय, बोधक पदातून जुळून जात आहे। त्या उपवाक्यामध्ये समानाधिकरण संबंध होऊन जात आहे। स्वतंत्र उपवाक्यामध्ये पूर्ण अर्थ यातून बोध करून जाणार आहे किंवा समर्थ होऊन जाणार आहे। कळलं की नाही? हो। तर अजून काय आहे बघून घ्या। उपवाक्य आपस में योजक पद। उपवाक्य आपस में योजक पद किंतु, लेकिन, पर, इसलिए, या, अथवा, तथा और आदि जैसे शब्दों से जुड़े होते हैं। उपवाक्यामध्ये बघा, उपवाक्यामध्ये ते एकमेकाशी योजक पद, किंतु, लेकिन, पर, इसलिए, या, अथवा, तथा आदि असा शब्द जोडून जात आहे। कळलं? हो। जसे
अंदर जाकर कुर्सियों पर बैठिए और बातें कीजिए। तसे इथे पहिलं उदाहरण दिलेले आहे की आतमध्ये जाऊन तुम्ही कुर्सीवर बसा आणि बातमी केलेले जाणार आहे। तर दुसरं तुम्ही बघणार, वे घर आ गए किंतु थोड़ी देर ही रुकेंगे। ती ते घर आलेलं आहे परंतु थोड्या वेळाने ते थांबणार आहे, थोड्या वेळात ते थांबणार आहे असं। तिसरं आपण बघणार, मोहन की शैक्षिक योग्यता स्नातक या स्नोत्तर है। मोहन यांची शैक्षिक योग्यता म्हणजे ती किती अभ्यास करलेला आहे, तर यांची शैक्षिक योग्यता स्नातक किंवा स्नोत्तर आहे। तर याप्रमाणे असं। आता आपण चौथा बघणार, राम दिल्ली जाएगा अथवा श्याम से आएगा। तर याबद्दल राम दिल्ली जाएगा अथवा श्याम वहां से आएगा, तर राम हे दिल्ली जाणार आहे आणि श्याम तिथून येणार आहे। तर याबद्दल संयुक्त वाक्य असंही जोडून जात आहे किंवा असं प्रमाणे केलेले जात आहे। तुम्हाला कळत आहे की नाही? हो, तर चला अजून काय दिलेले आहे बघून घ्या। आता आपण पाहणार आहे मिश्र वाक्य। काय पाहणार आहे? मिश्र वाक्य पाहणार आहे। तर चला, जिस वाक्य में एक से अधिक उपवाक्य हो, किसी व्यधिकरण योजक की यदि अगर तो भी तथापि इसलिए आदि से जुड़े हैं, इन उपवाक्य में एक प्रधान उपवाक्य अन्य उपवाक्य गौण हो अर्थात प्रधान उपवाक्य पर निर्भर हो, उसे मिश्र वाक्य कहते हैं। गौण वाक्य को ही आश्रित उपवाक्य कहते हैं। बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या। ज्या वाक्यात एक ते अधिक उपवाक्य जो कोणताही वेदीकरण मध्ये योजक की यदि अगर तो भी तथापि इसलिए आदि से जुड़णार आहे, या उपवाक्यातून एक प्रधान उपवाक्य अन्य उपवाक्य गौण अर्थात प्रधान उपवाक्य पर निर्भर है, त्यांना आपण मिश्र वाक्य कहते हैं। त्यांना आपण मिश्र वाक्य असंही म्हणतं। गौण वाक्यात कोणताही आश्रित उपवाक्य नाही आहेत। गौण उपवाक्यात कोणताही आश्रित उपवाक्य आहेत। तर याप्रमाणे तुम्ही कसं करणार आहे कसं नाही हे तुम्ही करून घ्या। कळलं की नाही? हो। आता आपण पाहणार मिश्र वाक्य। बघा, मिश्र वाक्य में प्राय वैधिकरण योजक युग्म के साथ प्रयुक्त होते हैं, जैसे जो सो, जो वह, जैसा वैसा, जिसकी उसकी, यदि तो, वही, जिसे जिसे उसे, जब तक तब तक आदि का प्रयोग होते हैं। तर याबद्दल तुम्ही मिश्र वाक्यात बघणार की मिश्र वाक्यात प्राय वैधिकरण योजक युग्म मध्ये साथातून प्रयुक्त होणारा जसे, जो का तो, जो सो, जो वह, जैसा वैसा, जिसकी उसकी, यदि तो, वही, जिसे जिसे उसे, जब तक आदि प्रयोग होते हैं आणि आजचा प्रयोग केलेले जाते। जसे, यदि मैं परिश्रम करता तो सफल हो जाता। यदि मी परिश्रम केलेले होते तर मी सफल होऊन जात होते। दूसरा, वह जब स्टेशन पर पहुंचा तब उससे मिला। जेव्हा ती स्टेशनवर पोहोचला तेव्हा ती त्याच्याशी भेटला। तीसरा, उस पुस्तक को दीजिए जिसके लेखक शुक्ल जी है। त्या पुस्तक मला द्या ज्यांचा लेखक शुक्ल जी आहेत। तर चौथा, ऐसा कौन व्यक्ती है जो ईमानदार हो। असा कोणता व्यक्ती आहे जो ईमानदार आहे। तर याप्रमाणे या मिश्रवाक्य यांचा आपण कसे मिश्रवाक्य होऊन जात आहे ते आपण बघितले आणि यांचं काही उदाहरण पण आपण बघितलेले आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। नाही कळाले आहे तर तुम्ही पुन्हा विचारू शकता। कळलं? हो। तर अजून काय दिलेले आहे ते आता आपण पाहणार आहे। तर चला बघून घ्या। इथे बघा, प्रधान वाक्य और गौण आश्रित उपवाक्य की पहचान। जे प्रधान वाक्य आणि गौण आश्रित उपवाक्याची पहचान कशा प्रमाणे दिलेले जात आहे ते आता पाहणार आहे आपण। पहिला, यदि मैं परिश्रम करता तो सफल हो जाता। यदि मी परिश्रम करता तो मी सफल होऊन जात आहे। तर हा कोणता आहे? मिश्र वाक्य आहे। हा कोणता आहे? मिश्र वाक्य आहे। दुसरा, परिश्रम करने में सफल हो जाता। परिश्रम करतात तेव्हा मी सफल होऊन जात आहे। तर हा कोणता आहे? सरल वाक्य दिलेले आहे। यहाँ परिश्रम करता क्रिया सरल वाक्य में बदलने पर बदल गई। इथे तुम्ही बघणार की परिश्रम करतातून क्रिया सरल वाक्यातून बदलू जाणार आहे आणि बदल गई किंतु सफल हो जाता है, किंतु इथे सफल होऊन जाणार आहे। क्रिया सरल वाक्य में बदलने पर भी नहीं बदलती, किंवा जेव्हा सरल वाक्यातून बदलते तेव्हा पण ती नाही बदलत आहे।
कळलं की नाही? हो. आता अजून आपण पाहणार आहे. आता मिश्र वाक्य को सरस वाक्य में बदले. आता मिश्र वाक्य मला आपलं सरल वाक्यातून बदललेलं आहे. जे देखो कि जो क्रिया बदल जाती है, जेव्हा क्रिया बदलून जात आहे व अशुद्ध उपवाक्य है ते अशुद्ध उपवाक्य दिलेले आहेत. और जो क्रिया नहीं बदलती वो प्रधान उपवाक्य है आणि जे क्रिया नाही बदलत आहे ते प्रधान उपवाक्य आहेत. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. आता अजून काय आहे बघून घ्या. प्रधान उपवाक्य की क्रिया मुख्य होतीये. जे प्रधान उपवाक्य आहे त्यांची क्रिया मुख्य होऊन जात आहे. जैसे रचना की दृष्टि से वाक्य का रूपांतरण करना. जसे रचना याची दृष्टीतून वाक्यातून रूपांतरण केलेले जात आहे. कसं ते आपण आता बघणार आहे. बघा, जब साधारण वाक्य सरल वाक्य को मिश्र या संयुक्त वाक्य को मिश्र वाक्य सरल वाक्य तथा मिश्र वाक्य को सरल वाक्य या संयुक्त वाक्य में बदलना की रचना की दृष्टि से वाक्य रूपांतरण कहलाता है. आता नीट प्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा साधारण वाक्य सरल वाक्यातून मिश्र या संयुक्त वाक्यातून मिश्र वाक्य या सरल वाक्यातून तथा मिश्र वाक्यातून सरल वाक्यातून या संयुक्त वाक्यातून बदलाव होऊन जात आहे त्यांची रचना दृष्टी आपला वाक्य रूपांतरण असंही म्हणतं किंवा त्यांना वाक्य रूपांतरण असंही म्हणून जात आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, इथे काही प्रश्न दिलेले आहेत ते आता आपण पाहणार आहे. साधारण वाक्य में संयुक्त वाक्य बनाना. जेव्हा हे साधारण वाक्य आहे त्याबद्दल आपल्याला संयुक्त वाक्य कसं बनवून जात आहे ते आता आपण पाहणार आहे. बघा, बालक रो रो कर चुप हो गया. बालक जहा मुले आहे ते रडून रडून चुप होलेले झालेलं आहे. बालक रोता रहा और चुप हो गया. बालक हा मुलं जे आहे रडू लागला आणि गप्प बसू पण लागला. दुसरा, कठोर बनकर भी सहृदय रहो. कठोर बनन पण आपल्याला सहृदय राहायचं आहे. तर याबद्दल कठोर बनो परंतु सहृदय रहो. कठोर तुम्ही बनून घ्या परंतु सहृदय पण बनून घ्या. तिसरा, आलसी होने के कारण वो विफल हुआ. आलसी होणार बद्दल ते विफल होऊन जाणार आहे. तर याबद्दल वो आलसी था इसलिए विफल हुआ. ते आलसी होता परंतु ते विफल पण झालेला आहे. आता इथे चौथा, आप खाना खाकर आराम करो. तुम्ही जेवण करणार बद्दल आराम करून घ्या. तर याबद्दल आप खाना खाए और आराम करे. तुम्ही खाना खाऊन आणि आराम करा. खाना खाऊन आराम करा. तर याप्रमाणे यांचं असंही परिवर्तन होऊन जात आहे. पाचवा, वो खाना खाकर सो गया. ते खाना खाऊन म्हणजे ते जेवण झोपलेलं आहे. तो उसने खाना खाया और सो गया. त्याने जेवण केले आणि झोपले. तर याबद्दल कसं परिवर्तन करून जात आहे ते तुम्ही बघितले. कळलं की नाही? हो. तर अजून आहेत का? चला बघून घ्या. बघा, इथे अजून दिलेले आहे ते आता आपण पाहणार आहे. वह फल खरीदने के लिए बाजार गया. ती फळा खरीदण्यासाठी बाजार गेला. उसे फल खरीदने थे इसलिए वो बाजार गया. तिला फल खरीदायचा होता म्हणून ते बाजाराला गेला. साधारण वाक्य मिश्र वाक्य बनना. आणि आता आपण पाहणार आहे की साधारण वाक्य त्यामध्ये मिश्र वाक्य कसं बनवून जात आहे. स्वावलंबी व्यक्ती सदा सुखी रहते हैं. जे स्वावलंबी व्यक्ती आहे ते सदैव सुखी राहतं. तर याप्रमाणे जो व्यक्ती स्वावलंबी होते ते सदा सुखी राहतं. वह जूते खरीदने के लिए बाजार गया. ते जूते आणण्याला बाजाराला गेले. तर याप्रमाणे उसे जूते खरीदने थे इसलिए वो बाजार गया. त्यांना जूते हवे आहे त्यासाठी ते बाजार गेलेला आहे. तिसरा, परिश्रमी व्यक्ती अवश्य सफल होत आहे. जे परिश्रम व्यक्ती आहे ते खूपच सफल होते. तर याप्रमाणे जो व्यक्ती परिश्रमी होता है वो अवश्य सफल होता है. जे व्यक्ती परिश्रमी होते ते अवश्य सफल होऊन जात आहे. आता आपण पाहणार, टोपीवाला बाबू कहाँ गया. टोपीवाला जे बाबू आहे जे व्यक्ती आहे ते कुठून ठेवला. तर याप्रमाणे जिसने टोपी पहनी रखी थी वो बाबू कहाँ गया. ज्याने टोपी घातलेली होती ते बाबू कुठून गेला. तर याप्रमाणे पाचवा, शिक्षक के सामने सब शांत रहते हैं. शिक्षक म्हणजे शिक्षक जे आहे त्यांच्या समोर सगळं शांत होऊन बसते. तर याप्रमाणे जब तक शिक्षक रहता है तब वो शांत रहते. ज्यापर्यंत शिक्षक राहते त्यापर्यंत सगळं शांत होऊन बसते. याप्रमाणे सहावा, मुझे देखकर वो खिसक गया. मला बघून ते खिसकला. तर याप्रमाणे जैसे ही उसने मुझे देखा वैसे ही वह खिसक गया. जसंही त्याने मला पाहिले आणि त्यातून ते खिसकला. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्या. आता आपण बघणार संयुक्त वाक्यातून साधारण वाक्य बनवायचा. तुमने कहा और सब मान गए. तुमला कहने पर सब मान गए. आता मिश्र वाक्यातून साधारण वाक्य.
मैंने एक व्यक्ति देखा जो बहुत लंबा था. मीने एक व्यक्ती पाहिले जे खूपच लांब होते. मैंने एक बहुत लंबा व्यक्ति देखा. मीने एक खूपच लांबा व्यक्ती बघितले. संयुक्त मिश्र से मिश्र वाक्य बनना. बादल गिर गया और वर्षा होने लगी. बादल गिरला आणि वर्षा होऊन झालेली होती. जब बादल गिर गए तो वर्षा होने लगी. असं परिवर्तन होऊन जात आहे. वह परिश्रमी और सफल था. ते खूपच परिश्रमी आणि सफल होता. मिश्र वाक्य से संयुक्त वाक्य बनना. चूंकि वह अपराधी था इसलिए उसे मजा मिली. वह अपराधी था इसलिए तिचे सजा भेटलेली. ते अपराधी होता म्हणून त्यांना सजा भेटली. जब शीला बाजार गई तो पुस्तक खरीदलंय. जेव्हा शीला बाजार गई तेव्हा त्यांनी पुस्तक आणली. तर याप्रमाणे इथे परिवर्तन असंही दिलेले जात आहे. अजून काय आहे बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हे जे वाक्याचा भेद होता ते कशाप्रमाणे दिलेले जाते. सरळ, संयुक्त आणि मिश्र वाक्याबद्दल कसं परिवर्तन होऊन जात आहे आणि त्यांचं आपण उदाहरण पण पाहिलं. तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि सगळं व्यवस्थित करून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.